लाँग बाईक राईड म्हणजे फक्त लांबचा प्रवास नसतो, तर तो स्वतःसोबत घालवलेला एक प्रेशियस टाईम असतो आणि हा टाईम प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलाच पाहिजे. सो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि थेट आपली बाईक राईड सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, आपण निघालेलो आहोत नाशिकला. येस, आपण पुणे टू नाशिक, शिर्डी आणि परत पुणे अशी आपली बाईक राईड होणार आहे. 3 दिवस आपण जाणार आहे. तर आज आपण निघालेलो आहे. आता जवळपास सकाळचे 6 वाजून गेले. 5 मिनिटात आपण निघतोय. आपण रेडी आहे. तुम्ही बघताय, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 1-2 गोष्टी, की आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ते आपण आता घातलेले आहेत. त्याच्यावरती आपण आता आपलं रायडिंग जॅकेट घालणार आहोत. येस, एकदम परफेक्ट. म्हणजे ना, ड्रायफ्रूट टी शर्ट असला आहे त्याच्यावरती रायडिंग जॅकेट, परफेक्ट कॉम्बिनेशन असतं. आता सध्या तरी पाऊस नाहीये, त्याच्यामुळे ना काय म्हणतात त्याला, की आपल्याला आता रेन गिअर घालायची जास्त गरज पडणार नाहीये. तर ती एक चांगली गोष्ट आहे. हे आपले नवीन ग्लव्स, हे पण आपण आता खाली जेव्हा बाईकवरती बसू त्यावेळेस आपण हे घालणार आहे. आत्ता सोबत घेऊन चालूया. सो चलो, प्रिपरेशन रेडी आहे. आता आपण निघूयात. कार्यकर्ते तयार आहेत. 6:30 वाजलेले आहेत आणि आता निघायचं आहे आपल्याला. मॅप लावशील ना तुझ्या मोबाईलवरती? हा, चल चला, आपण पण रेडी आहे. आपण पण निघूयात आता. लेट्स गो. तर मित्रांनो, अशी काहीशी अवस्था झालेली आहे. आपण आत्ताच आहे ना चाकण MIDC आता पार करून आपण पुढे आलेलो आहे. म्हणजे मोची, चाकण सगळं पार करून आपण आता पुढे आलोय. आता इथून प्रॉपर आपण असं म्हणू शकतो की बाबा नाशिकचा हायवे आता सुरू झालाय. तर ओंकारच्या तर माझ्यात अंतर पडले काय माहित नाही. म्हणजे तो कास गाडी एवढी स्लो चालवतोय, मला काही कळत नाही त्याचं काय चाललंय नक्की. तर चलो, आपण आता पुढे कंटिन्यू करूयात आणि जसं वेळ मिळेल तसं आपण शूट करत जाऊयात. चलो. रस्त्यावरचं अंतर आपल्याला सहज मोजता येतं, पण किती सोपं झालं असतं ना आपल्याला मनातलं अंतर पण मोजता आलं असतं, तर व्यक्तींच्या नात्यांमधलं अंतर मोजता आलं असतं. तर ह्या गोष्टींचा विचार करताना एकच वाक्य मनात असतं की आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागावं, आपण प्रत्येकाशी रिस्पेक्टनेच वागावं. कारण की ह्यात एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते, ती म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आपण आपलं कार्य करत राहायचं आहे, बाकी तो वरचा आहेच ते सगळं पाहण्यासाठी. ऑल राईट मित्रांनो, आता 8:30 वाजलेत आणि आम्ही जस्ट नारायणगावच्या जस्ट पुढं या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आहे. आता हे बघा गाड्यांची काय अवस्था आली, हेल्मेटची अवस्था बघा किती घाण झाली. आणि हे पण बघा, हे एवढं वाईट सगळं हे चिखल वगैरे उडालं ना. म्हणजे एका अर्थी बरं झालं की आपण गाड्या वॉश केलेल्या नाही आहेत. तर आता आपण नाशिकला पोहोचल्यानंतर येतात ना गाड्या वॉशिंग वगैरे करूयात. आणि चला, तर नाश्ता ना आळेफाट्याला थांबण्याचा विचार होता, पण आळेफाटा अजून पण इथून काहीतरी 12 का 15 किलोमीटर आहे. हां, तर त्याच्यामुळं आता म्हणलं ब्रेक घ्यायला पाहिजे, कारण की आम्ही पुण्यातून निघाल्यापासून कुठंच थांबलेलं नाही आहे. मी 4:30ला निघालो ना, माझं 4 तास झाले. पाणी नाही, आता पाणी तर पिलं पाहिजे. हां, हा भोरवरून आला आहे आणि मग आम्ही पुण्यात आल्यानंतर मग आम्ही तिथून कंटिन्यू केलं आहे. तर आता चला, पहिला नाश्ता करून घेऊ आणि बाकीच्या गप्पा मारूयात मग टेबलवरती. सो मित्रांनो, आपण आता नाश्त्याला थांबलो आहे. मी तुम्हाला दाखवलं की सुखसागर नावाचं हॉटेल आहे. नारायणगावच्या जस्ट आपलं जॅकेट पडलं. नारायणगावच्या जस्ट एक 4-5 किलोमीटर पुढंच आहे हॉटेल आहे. आम्ही आता तिथं नाश्त्याला थांबलो आहे.
इडली सांबार आपला आलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. खूप भारी दिसते दिसायलाच. सगळ्यात खाली नसते असू दे. एक नंबर. आणि मस्तपैकी 2 मिसळ मागवल्यात आणि ओमकार. आणि ओमकारनी आहे ना तुम्हाला ती एक हे दाखवतो. ओमकारनी आहे ना एक नवीन DJI Action 4 कॅमेरा घेतला आहे. हा मस्त कॅमेरा आहे. म्हणजे माझ्या पण आहे ना आधी हाच विषय डोक्यात होता, पण त्यावेळेस ते म्हणतो ना आपण सगळं गोप्रोचं एक गोप्रोचा क्रेज होता, त्यामुळे तो घेतला आणि त्याची लागली आहे. त्याच्यामुळं आपल्याला आता नेक्स्ट ऑप्शन आपला हाच असणार आहे आता. तर आम्ही आता ते डिस्कस करतो आहे की म्हणजे ह्याचा सेटअप कसा आहे, माईकचं टेस्टिंग वगैरे सगळं आमचं. म्हणजे आता मी तेच बघतो आहे सगळ्या गोष्टी. तर आता इन फ्युचर करू आपण विचार. लवकर घेऊन टाकूया. लवकर येऊन जाईल. चलो आता मिसळ पण आपली येते आहे. मिसळ खाऊन आपण परत राईड कंटिन्यू करणार आहे. आणि आता नॉनस्टॉप जाण्याचा आमचा विचार आहे. फक्त एखादा ब्रेक होईल मध्ये, फ्युएल ब्रेक वगैरे. हां तेवढा आता रिक्वायर्ड आहे. आणि मग नंतर कंटिन्यू. चलो. जबरदस्त अशी आपली मिसळ पण आलेली आहे आता. तर पटकन मिसळीवरती ताव मारूयात. चलो. यूट्यूबर्स लोकांचा स्ट्रगल काय शेवटपर्यंत संपत नाही बघा. आम्ही आत्ता जस्ट निघायच्या तयारीत होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला. तर सगळी पळापळ, कारण की आम्ही सगळं लगेज वगैरे ना ते गाडीवरच ठेवलं होतं. तर ते आता इकडं सगळं घेऊन आलो आहे. गोष्टी सॉर्टिंग केल्यात सगळ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला ब्लूटूथ आपला मगाशी कनेक्ट नव्हता झाला, तर तो आता कनेक्ट करून घेऊ. म्हणजे कसं मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत आपण रिलॅक्समध्ये जाऊ शकतो. इथं आपण नाश्ता केला. आयुष्यातले काही प्रवास असे असतात ना की ते फक्त पार करायचे नसतात, तर ते प्रवास जगायचे असतात. कारण की मी नेहमी म्हणत असतो तसंच, डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नसतं, प्रवास महत्त्वाचा असतो. कारण की तो प्रवास तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकवतो. तो प्रवास तुम्हाला एन्जॉय करायचा असतो आणि तोच प्रवास तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरतो आणि एक सुंदर असा तुमचा लाईफ टाईम असा गुरु ठरतो. नाशिकपासून आहे जस्ट 25-30 किलोमीटर अलीकडे आहे ना हा सुंदर असा एक पॅच आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे हा छोटासा एक घाट सेक्शनच आपण म्हणू शकतो. पण आता याचं नाव वगैरे काय ह्या एरियाचं आहे मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. पण मित्रांनो, हे जे आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय ना ते किती भारी दिसतंय बघा. म्हणजे दोन्ही बाजूंनी मस्त डोंगर आहे, मधून हा छानसा रस्ता चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, आम्हाला या ट्रिपमध्ये ना म्हणजे जसा आळेफाटा पास केला आहे ना तसा आम्हाला जास्त पाऊसच लागलेला नाही आहे. आणि इथं आपण बघू शकतो की ते जाळी वगैरे पण व्यवस्थित लावलेली आहे, जेणेकरून जरी लँडस्लाईड वगैरे झालं तरी ते डायरेक्ट रस्त्यावर येऊ नये, त्याचा प्रवाशांना नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. आणि खूप सुंदर असा हा पॅच आपल्याला इथं मध्ये पाहायला मिळतो. निसर्गाची अद्भुत किमया आपल्याला इथं पाहायला मिळते. हे बघा, डोंगरांना फोडून त्याच्यामधून हा जो रस्ता केलेला आहे ना तो खूप सुंदर इथं पाहायला मिळतो आहे. म्हणजे डेव्हलपमेंट चांगली झाली आहे, रस्त्याची क्वालिटी पण चांगली आहे. थ्रू आउट द रस्ता आहे ना मित्रांनो, रस्ता खूप भारी आहे. अजिबात कुठेही तुम्हाला खराब रस्ता वगैरे मिळणार नाही. हां, आता पुढं मी असं ऐकलं आहे की जस्ट नाशिकमध्ये एंट्री करताना आहे ना एक 12-15 किलोमीटरचा जो मधला पॅच आहे ना तिथं बऱ्यापैकी रस्ता मध्ये खराब मिळतो. पण आत्ता इथपर्यंत तरी रस्ता एकदम टॉप नॉच आहे, जबरदस्त आहे. मस्तपैकी आपली राईड एन्जॉय करतो आहे आपण. चलो लेट्स गो. ऑल राईट मित्रांनो, मस्तपैकी राईड झालेली आपली. आता टोटल आपले किलोमीटर किती झालेत, म्हणजे हे मी शिवाजीनगरपासून लावले होते ते 15 किलोमीटर पकडा, म्हणजे एक साधारणपणे 190 किलोमीटर वगैरे आपले कंप्लीट झालेत.
आणि आपण आता साधारणपणे नाशिकपासून अजून पण आहे ना 40 किलोमीटर मागं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्याला मुंबई नागपूर म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग आपल्याला इथून दिसतोय. तर तो आपल्या इथं इकडून चाललाय, म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला मुंबई आहे आणि राईट साईडला नागपूर आहे. जबरदस्त जबरदस्त. अजून पण काहीतरी 1.25 तास दिसतंय, 12:30चा टायमिंग दाखवतोय. 40 किलोमीटर 40 किलोमीटर काय माहिती आता कारण की ट्रॅफिक पण दिसतंय, येल्लो दिसतंय मध्ये मध्ये बऱ्याच ठिकाणी. मध्ये मध्ये काही ठिकाणी खराब पॅच आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तर ते हेच आहे मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की असा काहीसा रस्त्याची अवस्था आहे. म्हणजे जस्ट आहे ना तो समृद्धी महामार्गाचा जो ब्रिज आहे तो आपण क्रॉस करून जेव्हा पुढे येतो ना टुवर्ड्स नाशिक, तर तिकडं आपल्याला असा रोड पाहायला मिळतो. तर मित्रांनो साधारणपणे 200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही नाशिकला पोहोचलो आणि आता आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी. ते तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, टाटा, बाय बाय.